नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या धर्मसभेमध्ये उपस्थित अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप, ज्यांचं अतिशय तीक्ष्ण भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं ते सागर भैया बेग, आणि खऱ्या अर्थाने आपल्या आराध्य देवतेला अर्थात शनैश्वर भगवंताला जिहादी विळख्यातनं मोकळं करण्याकरता इथे उपस्थित असलेले सगळे आमचे हिंदू समाजाचे बांधव आणि भगिनी मातांनो, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. खरं तर ही मोठी शोकांतिका आहे की आपल्या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आपलं शनैश्वर देवस्थान आहे, हे काही एका तालुक्याचं, एका गावाचं देवस्थान नाही, हे एका जिल्ह्याचं देवस्थान नाही, हे केवळ महाराष्ट्राचं देवस्थान नाही, हे केवळ भारताचं देवस्थान नाही, तर जगभरातल्या हिंदूंचं आणि जगभरातल्या शनी भक्तांचं आराध्य स्थान आहे. पण मोठी शोकांतिका ही आहे की जगातल्या हिंदूंचं आराध्य स्थान असलेल्या या देवस्थानाचा उपयोग तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी करता. तुमचा मतदारसंघ म्हणून तुम्ही शनैश्वर भगवंताला पाहता. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. देशातनं जगातनं आज आमचे हिंदू माता भगिनी, आमचे बांधव या ठिकाणी येतात. मला सांगा, आराध्य देव आमच्या हिंदू समाजाचा आहे. दर्शनाला येणारे भाविक हिंदू आहेत. जे देणगी देणारे दाते आहेत ते सगळे हिंदू आहेत. आणि प्रत्येकाने केलेला दान धर्म हा फक्त आणि फक्त शनिदेवाचा आणि हिंदू समाजाचा अधिकार आहे. हिंदू समाजाने हिंदू समाजासाठी, हिंदू देवतेसाठी केलेल्या दानावर तुम्ही अन्य धर्मीयांचे लाड करत असाल तर हिंदू म्हणून आम्ही ते सहन करणार नाही. विश्वस्त या पदाची व्याख्याच मुळात अशी आहे. विश्वस्त म्हणजे काय, तर भाविकांनी भगवंताकरता ज्या विश्वासाने दान केलंय, तो विश्वास जपण्याकरता ज्या पदावर बसायचंय त्याला विश्वस्त म्हणतात. विश्वासघात करण्यासाठी नाही. पण आजवर या देवस्थानामध्ये जे घडलंय ते सगळ्याच्या सगळं विश्वासघात केला गेला. तुम्हाला मतदारसंघ सांभाळायचा आहे, तुमच्या मनगटात जोर आहे, तर जनतेची विकासाची कामं करा, जनता तुम्हाला निवडून देईल. पण तुम्ही देशभरात आलेल्या हिंदूंचा पैसा तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी करणार असाल, तुम्हाला मतदारसंघातली जास्तीत जास्त मतं मिळावीत म्हणून कोणाला तरी खोटेपणानं तुम्ही रेकॉर्डवर ठेवून नोकरीला पैसे देणार असाल, काय 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 घोटाळ्यांची यादी आहे. अरे लोक आस्थेने शनी भगवंतावर तेल वाहतात, ते तेल सुद्धा तुम्ही चोरतात.
चोरून विकतात. ही यादी ज्या वेळेला मी पाहिली माझा धक्का बसलाय की इतक्या घाणेरड्या प्रकाराचे चोरी आणि पाप काही लोकांकडनं इथे सुरू आहे. मला आज त्याचा उहापोह फार करायचा नाही की या पदावर बसलेली माणसं जरी चुकीची असली तरी शेवटी देवस्थान आपलं आहे, देव आपला आहे आणि आपल्या देवस्थानाची किंमत दर्जा राखणं हे तुमचं आमचं काम आहे. विश्वस्तांचे फार थोडा काळ या ठिकाणी शिल्लक आहे, फार दिवस ते या ठिकाणी आता राहणार नाही. काय मला वाटतं 2-4 महिने त्यांची मुदत राहिली आहे. ती मुदत त्यांनी जाता जाता का होईना पण नीट पूर्ण करावी. आजपर्यंत कोणाच्या तरी इशाऱ्यावर हे लोक नाचत आले असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की इथे सगळे कारभार चालत असला तरी एक दोरी एकाच्या हातात आहे आणि सगळं संस्थान एक जण चालवतोय. पण हे फार काळ चालणार नाही. आज मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. सकल हिंदू समाजाची ताकद काय आहे ते आज सगळ्या हिंदुस्थानाने पाहिलंय. शनी भक्तांची ताकद काय आहे हे संबंध भारताने आज पाहिलंय. आज सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशीच देवस्थाननी त्या सर्वच्या सर्व 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. कारण काय दिलं? कारण दिलं की त्यांनी गैरवर्तन केलं, गैरकृत्य केलं. म्हणजे चला हे त्यांनी मान्य केलं की ज्या 114 लोकांना घेतलं होतं ते सगळेच्या सगळे गैरकृत्य करणारे लोक आहेत. हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. मी या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित झालेल्या सगळ्याच शनैश्वर भक्तांचं आणि हिंदू समाजाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि देवस्थाननी 114 लोकांना काढून टाकलंय असं त्यांनी काल उघडपणानं सगळ्या माध्यमांना त्यांनी प्रेस नोट दिली आहे, प्रतिक्रिया दिली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आज शनैश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण हा संकल्प करूया की केवळ शनैश्वर देवस्थानच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही देवस्थानामध्ये जर हिंदू धर्मियांना सोडून हिंदू धर्मियां व्यतिरिक्त मग ते मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, अन्य कोणत्याही धर्मियांचे लाड केले तर ते हिंदू समाज खपवून घेणार नाही. देवस्थानात पूर्णपणे सकल हिंदू समाजाचाच अधिकार राहील. और ज्या देवस्थानांवरती प्रशासक असतो किंवा अध्यक्ष सचिव ही पद प्रशासकीय पद महाराष्ट्र शासनाची असतात तिथे सुद्धा नियम असतो की जिल्हाधिकारी हिंदू असेल तरच मंदिराचा अध्यक्ष म्हणून ठेवता येईल, नाहीतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे तो पदभार द्यावा लागतो. आणि तुम्ही खुशाल 114 लोक कधीपासून या ठिकाणी मुस्लिम ठेवताय. म्हणून यापुढे केवळ शनी शिंगणापूरच्या शनैश्वर देवस्थानातच नाही तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मंदिरामध्ये अन्य धर्मियांचे आम्ही लाड खपवून घेणार नाहीत. आणि जर या ठिकाणी पुन्हा असा दुस्साहस असा कुप्रयत्न कोणी केला तर निश्चितपणानं तो प्रयत्न हाणून पाडण्याकरता सकल हिंदू समाज एकत्र येईल आणि त्यांना धडा शिकवेल असा मला पूर्ण विश्वास आहे.